नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रिॲक्टमध्ये इमेज डायमेन्शन पाहिजे आहेत का? URL, विड्थ, हाईट, पोझिशन सगळे एकाच कंपोनंटमध्ये. तर आपण शिकूया आज. तर इथे मी डायमेन्शन JSX कंपोनंट बनवलं आणि त्याच्यामध्ये एक रिटर्न स्टेटमेंटमध्ये इमेज रेंडर केली. ठीक आहे. इमेज रेंडर केल्यानंतर एक SRCमध्ये तुम्हाला दिसू शकतो तिचा पाथ, आणि त्याच्याखाली मी एक प्री टॅगमध्ये एक JSON.stringify करून लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये इन्फो आत्ता तुम्हाला दिसते. ठीक आहे. तर ते काय आहे नेमकं मी तुम्हाला दाखवतो. तिथं आपल्याला ते डायमेन्शन घ्यायचे आहेत इमेजच्या ऑब्जेक्टमध्ये. जी रेंडर केली ना जी इमेज, त्याच्या ऑब्जेक्टमध्ये डायमेन्शन आपल्याला मिळून जातील तिथं. ठीक आहे. तर तसा रिटर्न स्टेटमेंट होता. आता आतमध्ये आपण इफेक्ट बघतो. तर तुम्ही लक्ष द्या कंपोनंट कोडकडे. तर फर्स्ट आपण एक यूज स्टेट बघितली. ठीक आहे. त्या यूज स्टेटमध्ये सेट इन्फो घेतली आणि मी एक रेफ घेतला. तो रेफ इमेजला दिला. तर रेफरन्सनी तो सगळा इमेजचा रेफरन्स इफेक्टमध्ये घेईल. तर मी एक कॉन्स्टंट डिक्लेअर केला आणि त्या कॉन्स्टंटमध्ये इमेज रेफ डॉट करंट घेतला आणि एक अपडेट इन्फो नावाचं फंक्शन बनवतो आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी काय काय पॅरामीटर्स, म्हणजे त्याच्यामध्ये मी काय काय स्टोअर करतो आहे. SRC हा एक URL आहे जो इमेज ॲक्च्युली लोड झालेला आहे. अल्ट म्हणजे अल्टरनेट टेक्स्ट, जे फॉलबॅक म्हणून वापरलं जातं. करंट SRC म्हणजे ॲक्च्युअल लोडेड इमेज. रिस्पॉन्सिव्ह किंवा SRC सेट वापरल्यास फरक पडतो. कंप्लीट ट्रू असल्यास इमेज लोड झालेली. ऑफसेट म्हणजे रेंडर्ड बॉर्डर विड्थसोबत मिळून जाते. ऑफसेट हाईट म्हणजे हाईट प्लस बॉर्डर मिळून जाते. आणि रेक्ट म्हणजे इमेज पोझिशन आणि साईज रिलेटिव्ह टू व्ह्यू पोर्ट अशी मिळून जाते. ठीक आहे. तर आता जर इमेज कंप्लीट असेल तर अपडेट इन्फो, नसेल तर ऑनलोड. आता बघा तुम्हाला इमेज दिसते इथं. तर ही इमेजचे माझ्याकडे डायमेन्शन्स काय काय आलेले आहेत ऑब्जेक्टमध्ये. SRCमध्ये URL आली, करंट SRC आली, कंप्लीट हाईट आलं, ऑफसेट विड्थ, हाईट, आणि हे सगळे रेक्टचे पार्ट आले. ठीक आहे. रेक्टचे पार्ट म्हणजे काय आले आपल्याकडे, इमेज पोझिशन आणि साईजचे रिलेटिव्ह टू व्ह्यूपोर्ट काय काय, म्हणजे व्ह्यूपोर्ट रिलेटिव्ह इमेज पोझिशन आणि साईज काय काय ती आली आपल्याला त्या इमेजसाठीची. तुम्ही आता परत बघू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं कसं रिॲक्टमध्ये इमेज लाईव्ह इन्फो कॅप्चर करायचा. URL, साईज, पोझिशन आणि लोड स्टेटस सगळं एका कंपोनंटमध्ये. हा ट्रिक नाही, तुम्ही गॅलरी, UI ॲनिमेशन किंवा डायनॅमिक लेआउटमध्ये वापरू शकता. ठीक आहे. ही ट्रिक तुम्ही वापरू शकता तिथे या ठिकाणी. असेच नवीन व्हिडिओ प्रॅक्टिकल टिप्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.